नमस्कार मित्रांनो, संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आता मात्र ही स्वानंदी रोहनला सगळं काही तयार करण्यासाठी म्हणजे त्याने राजवाड्यांच्या घरात अधिराबरोबर संक्रांत साजरी करायला यावे अशी मात्र आता अधिरा आणि स्वानंदी यांची पैंज लागलेली असते. म्हणून आता स्वानंदी आता रोहनला तयार करण्यासाठी आपल्या माहेरी येते. माहेरी आल्यानंतर ती आता रोहनला म्हणते, हे बघ रोहन, आता तू संक्रांतीसाठी तिकडे यावे अशी अधिराची इच्छा आहे, त्यामुळे हे बघ तू नक्की ये. त्यावर आता हे सर्व ऐकून आता रोहन म्हणतो, ताई हे बघ, अगं मी कसा येऊ, कारण अधिरा अजूनपर्यंत माझ्यावर चिडलेली आहे आणि तू सांग मी कोणत्या तोंडाने तिकडे येऊ. आणि हे बघ, जर मी तिकडे आलो तर आणखीन ऑफवर्ड होईल. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हे बघ, कधीतरी आपल्याला भांडण मिटवायचं आहे. अरे पण आत्ता का नको, दिवस चांगला आहे, पहिला सण आहे अरे लग्नानंतरचा तुमचा, त्यामुळे तू गपचूप ये. तर आता मंदा लगेच म्हणते की हो, रोहन जे काही बोलतो ते एकदम बरोबर आहे, काही गरज नाही जाण्याची. आणि हे बघ, ती इथून निघून गेली. मग तिने गेल्यापासून एकतरी फोन केला का? नाही ना केला. आणि रोहनच्या बाबांना विचारते की काय, तुमच्या सुनेनं फोन केला का? नाही ना. मग काय गरज आहे तिकडे जाण्याची? हे बघ रोहन, तिकडे जाण्याची गरज नाही, तू नकोच जाऊ. तेव्हा आता लगेच रोहनचे बाबा म्हणतात की हे बघ रोहन, तुमच्या आपुल्यामुळे आता हे जे काही प्रकरण आहे तर ते आणखीन गुंतागुंतीचं होत चाललेलं आहे. जर तुला तुझ्या आईचं ऐकायचं असेल, तुझ्यापेक्षा मूर्ख दुसरा कोणी नसेल. तेव्हा मंदाला लगेच राग येतो. मंदा लगेच म्हणते की हो, मी मूर्ख आहे असं तुम्हाला वाटतं का? लगेच रोहनचे बाबा म्हणतात की हो, तू मूर्खच आहे. आणि हे बघ, माझ्या मुलाकडून मात्र मला जरा जास्तच अपेक्षा आहे. त्यावर तर मंदा म्हणते की ह्या सगळ्या गोष्टीला काही अर्थ नाही. तेव्हा स्वानंदी आईला शांत राहायला सांगते, जरा थांब. तेव्हा आता मंदा रागाने म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही सगळेजण माझंच तोंड बंद करा. त्यानंतर बाबा म्हणतात की हे बघा, जरा तिकडे गेल्यानंतर रोहन, हे बघ, जास्तीत जास्त काय होईल की अधिराही तुझ्यावर रागवेल, तुला बोलवेल, आणि तू तिकडे गेल्याने तिच्या मनातील राग तरी कमी होईल याचा विचार कर. हे बघ, तुम्ही पुढे जाताल, हाताने सगळं काही अगदी अडकून बसलेलं आहे. आणि हे बघ रोहन, तिला बोलून दे. अरे तू तिचा नवरा आहेस, त्यामुळे तू तिचं सगळं काही ऐकून घे. अरे ती तिच्या मनातील तुला नाही सांगणार तर कुणाला सांगणार? त्यानंतर आता स्वानंदी म्हणते की अरे रोहन, मी आता गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड नाहीत, तुमचं लग्न झालेलं आहे आणि लग्नाचे गणित मात्र वेगळे असतात. आणि हे बघ, मात्र तू आता तिकडे नाही गेला तर मात्र तुमचा आबोला कधीच सुटणार नाही, हे लक्षात ठेव. अरे एकमेकांच्या समोर या, एकमेकांशी बोला. त्यावर आता रोहन म्हणतो की ताई तुझं बरोबर आहे, किती दिवस मी असं टाळत राहणार तिला, खरंच मी सुद्धा तिला खूप मिस करतोय आणि खरंच मी तिला भेटायला तिकडे येतोय. असे रोहन आता तयार होतो. ते काही व्हायचं असेल ते होऊन जाऊन द्या. तेव्हा आता मंदा लगेच रागाने उठते आणि रोहनला म्हणते की काय, अरे वेड लागलं की काय तुला? आणि रोहन डायरेक्ट आईला म्हणतो की हे प्रकरण आहे, माझ्या पद्धतीने मला हँडल करून दे. आता स्वानंदी लगेच म्हणते की खरंच गुड रोहन, तुझा हा डिसिजन मला आवडला. कुठेतरी मला खात्रीच होती की तू योग्य विचार करशील म्हणून. आणि हे बघ, आता मात्र अजिबात घाबरू नकोस, मी आहे, राजवाडे आहेत. त्यावर आता लगेच रोहन म्हणतो की थँक्यू सो मच ताई. तर स्वानंदी आपली बॅग घेते आणि चला आता मी निघते, कारण उशीर होईल, मला संक्रांतीची सगळी तयारी अजून बाकी आहे, करायची आहे. तेव्हा आता बाबा म्हणतात की चल, आम्ही तुला खालीपर्यंत सोडवायला येतो. म्हणून रोहन आणि बाबा खाली जातात. मंदाला तर खूप रागच येतो आणि डोक्याला हात लावून म्हणते की शून्यापासून सुरुवात करावी लागेल. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्पिता ही मलिकाला म्हणते की त्या स्वानंदीला अगदी खूप खात्री आहे की तिचा रोहन नक्की येईल. तेव्हा मलिका म्हणते की नाही, रोहन तर यायलाच नाही पाहिजे. तेव्हा आता या दोघींना सुद्धा रोहन येथे यायला नको असतो. अर्पिता म्हणते की मम्मा, काहीतरी फंक्शन असल्यानंतर गडबड ही नक्की होतच असते. आता जे फंक्शन आपल्याकडे होईल त्यात मात्र काही गडबड व्हायला नको, कारण आपण फक्त एन्जॉय करूयात, मज्जा करूया. तेव्हा आता मलिका आड मात्र अर्पिताला बोलते की तुला मज्जा करायची? अर्पिता म्हणते की हो हो. तर मलिका म्हणते की अगं परमेश्वरा, जेव्हा तो अक्कल वाटत होता तेव्हा अर्पिता कुठे गेली होती बरं? ती अर्पितावर रागवते की कधी कधी असं वाटतं की दोन अक्षी अगदी कानामागे द्यावेत म्हणून. अगं हे बघ, स्वानंदीने जर त्या रोहनला इथे आणलं तर मात्र अधिरा आणि रोहन यांच्यातील वाद तर मिटेलच. आणि हे बघ, आता मात्र स्वानंदीच्या म्हणण्यानुसार रोहन जर येथे आला तर ती अधिरा काहीच आपलं ऐकून घेणार नाही, ती कायम त्या रोहनच ऐकत राहील आणि स्वानंदीचं. आणि मग कसं होईल की सगळं काही संपेल आणि खरी संक्रांत मात्र त्या स्वानंदीवर यायलाच हवी, असे मात्र आता त्या प्लॅन करतात. त्यानंतर स्वानंदी आपल्या रूम मध्ये येते. समर काहीतरी काम करत असतो. स्वानंदी म्हणते की राजवाडे, अहो उद्या संक्रांत आहे. समर म्हणतो की माहिती आहे. तर स्वानंदी म्हणते की रोहन आणि अधिरा यांची पहिली संक्रांत आहे.
समर म्हणतो की ते सुद्धा माहिती आहे. स्वानंदी विचारते की अहो मग काहीतरी विचार तुम्ही केलाच असेल. आता समर म्हणते की हो नक्कीच केला, पण ते तुम्हाला सांगण्यासाठी मी बांधील नाही. स्वानंदी म्हणते की हे बघा, जर तुम्ही तो प्लॅन सांगितला तर मात्र जो काही प्लॅन तुम्हाला करायचा आहे त्यामध्ये मी सुद्धा माझं काहीतरी सांगू शकते. आणि आता समर म्हणतो की लग्नानंतरचा त्यांचा पहिला सण आहे, त्यामुळे तो साजरा तर करावाच लागेल. त्यानंतर आता स्वानंदी म्हणते की लग्नानंतरचा पहिला सण संक्रांत हा जर पहिला सण असेल तर तो साजरा करत नाही. तेव्हा लगेच आता या समरला फार राग येतो. समर म्हणतो की झालं का, तुमची कारणं द्यायची सुरू झालीत का. त्यावर आता स्वानंदी म्हणते की माझा प्लॅन असा आहे, कारण आता अधिरा आणि माझी पैंज लागलेली आहे आणि माझ्या म्हणण्यानुसार मात्र आता रोहन येथे संक्रांतीसाठी येणार आहे. तर मग त्याने असं होईल, ते दोघांमधील आता भांडण आहे तर ते मिटेल. दोघं आता एकमेकांना मिस तर करतात, परंतु रोहन जर इकडे आला तर आणखीनच आता त्या दोघांमध्ये एकोपा निर्माण होईल. त्या दोघांमधील आता हा पहिला सण आणि अर्थात म्हणजे त्यांचं हे नातं गोड वळणावर यावं यासाठी प्रयत्न करते आणि तेवढाच माझा हेतू आहे. त्यावर आता ते ऐकून समर म्हणतं की हो, हेतू तर माझा सुद्धा हेच आहे आणि ठीक आहे, मला तुमचा अगदी हा हेतू आवडला. मी सुद्धा तुम्हाला आता ह्या गोष्टीसाठी नक्की सपोर्ट करेल. त्यावर तर स्वानंदी थँक्यू असं म्हणते. समर विचारतो की पण रोहन येणार आहे का. स्वानंदी म्हणते की हो, तो नक्की येणार आहे, मी त्याला बोलावलं. आणि हे बघा, तसा आपलाही पहिला सण आहे. आता स्वानंदी खुश होत म्हणते तर समर लगेच म्हणतो की एक मिनिट, आपला काही पहिला सण वगैरे नाही, कारण साजरं करण्यासारखे आपल्यात काही असं नाही आहे, तो फक्त व्यवहार असे बोलून तो बाजूला जातो. स्वानंदी म्हणते की व्यवहार का, बरं ठीक आहे. त्यानंतर मात्र आता अधिरा ही स्वानंदीकडे रूम मध्ये येते आणि म्हणते की नंदुताई, हा कुर्ता कसा आहे बरं. स्वानंदी म्हणते की खूपच छान. अधिरा खुश होत म्हणते की अगं रोहनसाठी मी अगदी ऑर्डर केलेला आहे. त्यावर तर स्वानंदी म्हणते की अगं त्याला तर खूपच आवडेल. अधिरा विचारते की अगं पण तू घालेल का. स्वानंदी म्हणते की म्हणजे काय, ठणकावून विचार त्याला चांगलं तू. हे बघ अगं, मला त्याला कॉल वगैरे काही करायचं नाही, परंतु नंदुताई तू एक काम कर, हा कुर्ता तू तुमच्या घरी पाठवशील का, आणि प्लीज प्लीज म्हणून ती खूप विनंती करते. त्यावर त्या स्वानंदी हसते आणि म्हणते की ओके बाबा, पाठवते. त्यावर आता अधिरा म्हणते की अगं नंदुताई, आणखीन एक गोष्ट, मी हा कुर्ता त्याला दिलेला आहे, त्यामुळे प्लीज तू त्याला सांगू नकोस. त्यावर आता स्वानंदी म्हणते की हे बघ, ही तुझी चॉईस आहे. अधिरा म्हणते की अगं पण तो नाही घालणार. स्वानंदी म्हणते की हे बघ, तुझी चॉईस असल्यामुळे त्याला कळणार नाही का. अधिरा म्हणते की अगं तरी सुद्धा प्लीज, आणि जरी त्याला कळालंय की ती पिंट्या दादांनी पाठवलेला आहे असे तू त्याला म्हण. स्वानंदी म्हणते की अगं अधिरा, तो असं काही करणार नाही. तर अधिरा म्हणते की अगं हे बघ, मला रिस्क घ्यायची नाही. आता अधिरा खुश होत जाते तर स्वानंदी तो कुर्ता हातात घेते, स्वतःच्या हस्ते देवाला म्हणते की देवा, या दोन्ही अगदी गोड मुलातील भांडण अगदी मिटून टाक रे हा गोड दिवशी. त्यानंतर मात्र आता इकडे मल्लिकाचा काहीतरी वेगळाच प्लॅन असतो. काही बायकांना तिने पैसे देऊन आता आपल्या बंगल्यावर संक्रांतीच्या दिवशी बोलावलेलं असतं आणि तेथे येऊन काय करायचं हे सुद्धा सांगून ठेवलेलं असतं. आणि काही जरी झाले तरी आज मात्र आमच्या घरामध्ये संक्रांत साजरी झालीच नाही पाहिजे यासाठी ती काहीतरी हे पैसे देते. नक्की काय करायचं हे प्लॅन त्या बाईला सांगते. त्यानंतर आता इकडे सर्व तयारी होत असते. तर आता जे मेड आहे तर ते आजीला म्हणतात की जे गेस्ट आलेले आहेत. तर आजी बाहेर येते आणि कोण विशंबर आहे त्याला बघते. आता त्याला बघून खूपच आनंद होतो. आजी म्हणते की ये ना आतमध्ये. तेव्हा तो आतमध्ये वगैरे येतो आणि म्हणतो की सॉरी आजी, त्या दिवशी मला नाही येता आलं. आणि आजीला तो संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि तिळगुळ घे गोड गोड बोल म्हणून तो आता आजीच्या पाया पडतो. आणि तेवढाच समर येतो. समर मात्र आता ह्या विशंबरकडे रागाने बघतो आणि तेथून जायला निघतो. तेव्हा आजी समरला थांबवते की पिंट्या ए इकडे आणि येथे बस. तेव्हा आता ती विशंबर काका यांना सुद्धा बसायला सांगते आणि समरला सुद्धा. आजी म्हणते की अरे तुझा मित्र इतक्या दिवसातून आता तुला भेटायला आला आणि तू त्याच्याशी बोलत सुद्धा नाहीस. समर रागाने त्याच्याकडे बघत म्हणतो की त्याची कारण काय आहे हे त्याला चांगलीच माहिती आहे. अरे मैत्रीमध्ये कशाला तू इतका कडवटपणा आणतोस. तेव्हा आता हा विशंबर म्हणतो आजी जाऊन ते तो ऐकणार नाही. त्याचं कितीही काही म्हणणं असलं तरी सगळ्या जगाला माहिती आहे की मी चुकीचं नाही म्हणून. तेव्हा आता आजी ही विशंबरला म्हणते की हे बघ, काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात आणि काही गोष्टी माफ करायच्या असतात. तेव्हा आता आजी त्यांच्या दोघांतील झालेले तंटा मिटवते आणि त्या दोघांना एकमेकांशी अगदी गोड बोलायला लावते. तर आता तो तिळगुळ देतो. समोर तिळगुळ घेतो आणि म्हणतो की हे बघ, कधीतरी आठवण आल्यानंतर येत जा अधूनमधून. त्यानंतर हा विशंबर निघून जातो. त्यानंतर आता समोर फ्रेश वगैरे होऊन आता रूम मध्ये येतो आणि आता तो कपडे वगैरे घालायला घेत असतो आणि तेवढ्यात त्याला आता स्वानंदीने लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडते. ती चिठ्ठी तो वाचतो. त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की हे बघा समर राजवाडे, तुम्ही मात्र माझ्यावर जो काही राग आहे तर तो सणावर काढू नका. त्यामुळे मात्र आता मी तुमच्यासाठी जो काही काळा कुर्ता ते काढून ठेवलेला आहे
आहे तर तो घाला नेहमीप्रमाणे. आता अगदी ड्रेस वगैरे घालू नका, तर काळा कुर्ता घाला. आणि खरंच सॉरी, कारण मी तुमच्या हातात जर कुर्ता दिला असता तर तो तुम्ही घातलाच नसता. आणि पुन्हा एकदा मी सांगते की माझ्यासाठी नाही, पण सणाच्या दिवशी घरात कोणतीही नाराजगी नकोय. आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर आता इकडे मलिकाचा तर प्लॅन सुरूच असतो. ती अंशुमनला म्हणते की हे बघ, आजची संक्रांत मात्र कधीच कोणी विसरू शकत नाही. आणि हे बघ अंशुमन, रोहन मात्र येथे येणार नाही, ही जबाबदारी तुझी असेल. नाही, मी आजची संक्रांत ही त्याच्यावर आणली तर मी सुद्धा. तर अंशुमन म्हणतो की डन मॉम. आणि तसंही त्याला मला धडा शिकवायचाच आहे. आणि बघतोस मी त्याच्याकडे की माझ्या घरामध्ये कसा येतो आणि कशी तो संक्रांत साजरी करतोस म्हणून. तेव्हा आता ही चिठ्ठी वगैरे वाचून आता समर म्हणतो की आता मात्र यांना का कळत नाही, का ह्या मध्ये मध्ये करत असतात. माझ्यासाठी हे लग्न फक्त व्यवहार आहे, पण तरी सुद्धा. आणि तेवढ्यात ते सोनंदी येते. सोनंदी म्हणते की राजवाडे, हे बघा, तुमच्यासाठी जरी हे लग्न नसलं आणि जरी हा व्यवहार असेल, हे बघा, मी मात्र आपल्या भावंडाबद्दल म्हणजे तुमच्या आणि त्यांचा संसार सुखाचा व्हावा यासाठी मात्र मी तुमच्याशी हे सर्व सांगत आहे. आणि तुम्हाला अगदी हे हक्काने सांगत आहे, त्यांच्यातील हे भांडण मिटावं आणि त्यांच्यातील जे नातं आहे तर ते मात्र व्यवस्थित व्हावं यासाठी मात्र हे सर्व मी करत आहे. आणि ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तेव्हा मात्र आता समर म्हणतो की एकदा तुम्ही मला सांगितले, मग परत परत तेच का विचारतात. तेव्हा सोनंदी म्हणते की हे बघा, आपलं लग्न एक व्यवहार आहे, हे कसं परत परत म्हणत असतात. मग तसंच अगदी या सणाच्या दिवशी मात्र आपण एकमेकांशी अगदी नॉर्मल वागूयात. नॉर्मल म्हणते मी तुम्हाला, प्रेमात नाही. म्हणजे कसं आबोला आणि भांडण वगैरे यातील काही नाही. सणाला कसं सणासारखंच वागूयात. त्यावर तर समर म्हणतो की ठीक आहे, डन. तेव्हा लगेच आता सोनंदी म्हणते की बघा बर का, यामध्ये मात्र अगदी माझ्यावर चिडून अशी माघार घेऊ नका. तेव्हा आता समर म्हणतो की सोनंदी मॅडम, हे बघा, मी माझा शब्द कधीही मागे घेत नसतो, तो पाळत असतो. तेव्हा सोनंदी म्हणते की बरं ठीक आहे. संक्रांतीच्या मुहूर्तावर मात्र रोहन आणि अदिरा यांच्यातील भांडण मिटून त्यांच्यातील जो काही अबोला आहे तो दूर करायचा आणि त्या दोघांना एकत्र आणायचं, डील. म्हणून आता सोनंदी आपला हात पुढे करते. त्यानंतर मात्र एकमेकांच्या हातामध्ये हात दिल्यानंतर आता समोर विचारतो की आता काय. तर आता लगेच सोनंदी म्हणते की हे बघा, आता ह्या सणाची सुरुवात आहे ना, ती अगदी गोड करूयात. तेव्हा आता समोर म्हणतो की म्हणजे काय. आता सोनंदी म्हणते की एकमेकांना तिळगुळ देऊन. त्यावर आता समर म्हणतो की त्याची गरज तर नाहीच, हे फक्त आहे तर ते रोहन आणि अदिरा यांच्यासाठीच मर्यादित ठेवूया. त्यावर आता सोनंदी म्हणते की बरं ठीक आहे, म्हणून ती जायला निघते. तर समर तिला पुन्हा म्हणतो की 1 मिनिट. आणि शेवटी आता समर सोनंदी या दोघांमध्ये काहीतरी आता अगदी म्हणजे होतच असतं ओके वरून. म्हणून आता तो वैतागतो आणि म्हणतो की तुमच्याशी वाद घालणं हे कठीणच आहे, म्हणून आता तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. शेवटी समर आपल्या हाताने सोनंदीला तिळगुळ देतो. म्हणून सोनंदी आता खाली वाकून समरच्या पाया पडायला जाते. तेव्हा लगेच आता समर म्हणतो की काय करतात हे. तेव्हा आता सोनंदी हसते आणि म्हणते की नमस्कार करत होते. समर म्हणतो की नाही, अजिबात नाही, असलं नवरा बायको सारखं पाया पडायचं नाही, मला ते अजिबात आवडत नाही. त्यावर आता सोनंदी म्हणते की छे नवरा बायको, अहो तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात आणि कर्तृत्वाने मात्र तुम्ही आणखीन मोठे आहात. तेव्हा आता समर म्हणतो की नाही, असं पाय वगैरे मला पडायचं नाही, ते मला नाही जमत. आणि हे बघा, फक्त गोड बोला, टोमणे वगैरे मारू नका. आणि हे बघा, माझ्यावर मात्र दादागिरी करू नका. तेव्हा सोनंदी म्हणते की काय हो, कधी मी तुमच्यावर दादागिरी केली. तर समर म्हणतो की जेव्हा मला तुम्ही व्यायाम शिकवत होता तर त्याला दादागिरीच म्हणतात. तेव्हा मात्र आता सोनंदीला आणि समरला त्या क्षणाची आठवण होते. सोनंदी हसते आणि म्हणते की बरं ठीक आहे, मला तर गोड बोलायला जमेल, पण तुम्हाला जमेल का. तर समर म्हणतो की हो, मी तर नेहमी गोडच बोलतो. आणि तो जी तिळगुळाची वाटी आहे तर ती सोनंदीच्या हातात देतो. सोनंदी आता हसते. तर समोर विचारतो की हसायला काय झालं. तर सोनंदी त्याला तिळगुळ देते आणि म्हणते की हे बघा, गोड जमलं तर अगदी गोड बोला. त्यानंतर आता सोनंदी काळी साडी वगैरे नेसून तयार होते, हलव्याचे दागिने घालते आणि आता मात्र ती आपली पूजेची थाली घेऊन जाणार. तोच लगेच समोर पुढून येतो आणि सोनंदीचा अगदी एकमेकांना धक्का लागून ती थाली खाली पडते. आता समोर तिच्याकडे बघत असतो. दोघंही आता ती खाली पूजेची जी काही थाली आहे तर ती उचलायला जातात आणि जोरात दोघांची धडक होते. दोघंही आता खाली बसतात डोक्याला हात लावून. तो आता समोर ते जी थाली आहे तर ती उचलतो आणि काय हे नेहमी कशा धडकत असतात ओ तुम्ही, असे म्हणत आता तो सगळं काही खालचं पूजेचं सामान उचलत असतो. तेव्हा आता सोनंदी म्हणते की अहो मी कुठे धडकले, मी तर जात होते. आणि आता समरने सुद्धा छान असा काळा कुर्ता घातलेला असतो, हलव्याचे दागिने घातलेले असतात. सोनंदी म्हणते की तुम्ही कशाला वाकलात. समर म्हणतो की काय गरज होती.
आणि हे बघा, मुळात तुम्हाला वाकण्याची गरजच काय होती बरं? तेव्हा आता समर म्हणतो की मला तर असं वाटलं होतं की इतकी वजनदार साडी नेसून आणि ते इतके अगदी जड दागिने घालून तुम्हाला वाकायला अगदी तकलीफ होईल म्हणून मी वाकलो होतो. तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो तुम्ही असे वाकाल मला माहितीच नव्हतं म्हणून मी असं म्हणाले होते. आणि तेव्हा परत ती ओके म्हणते. तर आता स्वानंदी ओके म्हटल्यानंतर आता समरला पुन्हा राग येतो आणि तो म्हणतो सारखं सारखं ओके ओके का म्हणत असतात ओ? आणि स्वानंदी आता बोलताना सारखं तिच्या तोंडामध्ये ओके तर येतच असतो, परंतु परत म्हणते की हो ओके, कारण हा शब्द मला बोलायचा नाही, तो गिळून टाकला आज मी, असे म्हणत ती आता ओ या शब्दाचा अर्थ वेगळा करत असते आणि समर तिच्याकडे बघत असतो आणि ती गोड बोला असे बोलून निघून जाते. तेव्हा आता समर म्हणतो की ह्या काही अगदी वेगळी मराठी भाषा बोलतात का, मला यांची भाषा का समजत नाही बरं, म्हणून तो विचार करतो. आणि शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.